एका मेजरच्या नेतृत्वाखाली 15 सैनिकांचा एक गट हिमालयाकडे प्रचंड थंडीत जात होते. पण मेजरने विचार केला की जर त्यांना तिथे कप चहा मिळाला तर त्यांना पुढे जाण्याची ताकद मिळेल. पण रात्रीची वेळ होती. जवळपास कोणतीही वस्ती नव्हती. तासभर चढाई केल्यानंतर त्यांना एक जीर्ण झालेले चहाचे दुकान दिसले, पण ते कुलूप बंद होते. सैनिकांच्या आग्रहावरून मेजर दुकानाचे कुलूप तोडण्यास तयार झाले. आता त्यांना चहा बनवण्यासाठी सर्व साहित्य सापडले. सैनिकांनी चहा बनवला आणि तिथे ठेवलेले बिस्किट इत्यादी खाऊन स्वतःला आराम दिला. मेजरने त्यांच्या पर्समधून 1000 रुपयाची नोट काढली आणि ती साखरेच्या डब्याखाली ठेवली आणि दुकानाचे शटर व्यवस्थित बंद करून पुढे निघाले. 3 महिन्याच्या शेवटी या गटातील सर्व 15 सैनिक त्यांच्या मेजरच्या नेतृत्वाखाली त्याच मार्गावरून सुरक्षित परत येत होते. वाटेत तेच चहाचे दुकान उघडे पाहून ते तिथे विश्रांती घेण्यासाठी थांबले. त्या दुकानाचा मालक एक म्हातारा चहावाला होता. तो इतक्या साऱ्यांना बघून खूप खुश झाला आणि चहा बनवू लागला. त्यातल्या एक जवानाने त्या चहावाल्याला म्हटले, तुम्ही देवावर खूप विश्वास ठेवता, तर मग देवाने तुम्हाला अशा वाईट स्थितीत का ठेवले आहे? चहावाले म्हणाले, नाही साहेब, असे देवाबद्दल बोलू नये. देव अस्तित्वात आहे आणि तो खरा आहे. मी त्याला पाहिले आहे. शेवटचे वाक्य ऐकून सर्व तरुण कुतूहलाने त्या चहावाल्याकडे पाहू लागले. चहावाला म्हणाला, साहेब, मी खूप अडचणीत होतो. एके दिवशी माझ्या एकुलत्या एका मुलाला दहशतवाद्यांनी मारहाण केली. मी दुकान बंद करून त्याला रुग्णालयात घेऊन गेलो. मी खूप अडचणीत होतो साहेब, आणि दहशतवाद्यांच्या भीतीमुळे कुणीही मला कर्ज दिले नाही. माझ्याकडे औषधासाठी पैसे नव्हते. त्या रात्री मी खूप रडलो आणि देवाची प्रार्थना केली आणि मदत मागितली. आणि साहेब, त्याच रात्री देव स्वतः माझ्या दुकानात आला. सकाळी मी माझ्या दुकानात पोहोचलो तेव्हा कुलूप तुटलेले पाहून मला वाटले की माझ्याकडे जे काही होते तेही लुटले गेले आहे. जेव्हा मी दुकानात प्रवेश केला तेव्हा मला 1000 रुपयाची नोट दिसली. देवाने ती माझ्यासाठी साखरेच्या डब्याखाली ठेवली होती. त्या दिवशी 1000 रुपयाच्या नोटेची किंमत माझ्यासाठी काय होती हे मी कदाचित वर्णन करू शकणार नाही. पण देव अस्तित्वात आहे. हे ऐकून तिथे शांतता पसरली. 15 सैनिकांचे डोळे मेजरकडे पाहत होते. त्यांना शांत राहण्याचा स्पष्ट आदेश होता. मेजर साहेब उठले, चहाचे बिल दिले आणि त्या म्हाताऱ्या चहावाल्याला मिठी मारली आणि म्हणाले, हो बाबा, मला माहीत आहे की देव अस्तित्वात आहे आणि तुमचा चहा देखील उत्कृष्ट होता. त्या दिवशी पहिल्यांदाच त्या सर्वांनी मेजरच्या डोळ्यात अश्रू चमकणारे दुर्मिळ दृश्य पाहिले.